चिअर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या संदर्भात आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे. राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्यासंदर्भातली ही महत्त्वपूर्ण बातमी आहे. काय आहे ती बातमी आणि पटपडताळणी कधी होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी वर्ग, पेन्शनधारकांच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाचं माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. राज्यातील सर्व शाळांची पटपडताळणी करण्यासंदर्भातलं 31 मार्च 2026 रोजी निर्गमित झालेलं हे महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे. या अनुषंगानं राज्यातील 1ली ते 12वीपर्यंत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची पटपडताळणी, या शाळांची पटपडताळणी केली जाणार आहे. इयत्ता 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्याची आवश्यकता नाही, कारण बोर्डाच्या परीक्षेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती ही ग्राह्य धरली जाणार आहे. 11वीमधील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेत मराठी, इंग्रजी आणि भौतिकशास्त्र या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी पटपडताळणी करण्यात यावी. आणि 2री ते 8वीच्या वर्गाच्या बाबतीमध्ये आयोजित केलेली जी पॅट परीक्षा आहे, त्या पॅट परीक्षेच्या दिनांका दिवशी म्हणजेच 11/4, 15/4 आणि 22/4/2026 रोजी पटपडताळणी करण्यात यावी. इयत्ता 9वीच्या वर्गाच्या बाबतीत पटपडताळणी या पॅट परीक्षेच्या तारखांच्या संदर्भात म्हणजेच 11/4, 15/4 आणि 22/4/2026 या संदर्भात या दिवशीच नियोजित करणं आवश्यक असणार आहे. राज्यातील सर्व शाळांमधील पटपडताळणी दिनांक 11/4, 15/4 आणि 22/4/2026 या 3 दिवशी करण्याच्या अनुषंगानं इयत्ता 9वीचे मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा अनुक्रमे 11 एप्रिल, 15 एप्रिल आणि 22 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात यावी. 11वीच्या बाबतीमध्ये मराठी, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांची या वार्षिक परीक्षासुद्धा अनुक्रमे 11 एप्रिल 2026, 15 एप्रिल 2026, 22 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात यावेत, जेणेकरून राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 2री ते 8वी, 9वी, इयत्ता 11वी या वर्गाची पटपडताळणी उपरोक्त 3 दिवशीच पूर्ण होणार आहे. राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याच्या अनुषंगानं स्टुडंट पोर्टलवर HM लॉगिन, क्लस्टर हेड लॉगिन, BEO लॉगिन व EO लॉगिन वर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पटपडताळणीच्या अनुषंगानं शाळेस भेट देणारे पथक उपरोक्त लॉगिनचा वापर करून हजर व गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करतील. आणि या सुविधेबाबत सविस्तर माहिती सूचना आपणास 7 एप्रिल 2026 रोजी किंवा तत्पूर्वी कळवण्यात येईल. आणि शाळाची पटपडताळणी करण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ आवश्यक असल्यामुळं या संदर्भात केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, लेखाधिकारी, अधीक्षक, शालेय पोषण आहार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, डाएटचे अधिव्याख्याता, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकचे अधीक्षक, विस्तार अधिकारी, संवर्ग यांची नेमणूक शाळेस भेट देणारे पथक म्हणून करावी व शाळेस प्रत्यक्ष भेट देऊन पटपडताळणी करण्यासाठी नेमणूक करण्यात यावी, अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक यांनी शाळानिहाय पटपडताळणीचं नियोजन आपल्या पातळीवरून एकत्रितपणे करावं आणि अंमलबजावणी प्रभावीपणे होईल याकडे लक्ष द्यावे. त्यामुळे निश्चितच राज्यातील शाळांची पटपडताळणी आता 11, 15 आणि 22 या 3 तारखेला होणार आहे. त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण बातमी होती असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.